टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याच्या राजकारणात ठाकरे आणि पवार कुटुंब नेहमीच केंद्रस्थानी राहिलेले आहे। काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबीय एकत्र येणार अशी चर्चा होत आहे आणि आता नुकतीच 4 ते 5 दिवसापासून पवार कुटुंबीय देखील एकत्र येणार अशी देखील चर्चा रंगताना पाहावयास मिळत आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अगदी केंद्रीय माजी कृषी मंत्री शरद पवार यांचे विश्वासू असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील विश्वासू राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते किरण गुजर आहेत। सर, काय सांगाल? सध्या राजकारणात मोठी चर्चा होताना दिसत आहे। पुन्हा एकदा पवार फॅमिली एकत्र येणार आली पाहिजे असं आमचं मत आहे आणि माझंच नाही, सर्व बारामतीकरांचं मत आहे। कारण काय आहे की सर्व बारामतीकरांनी कायमच आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई, अजितदादा आणि सर्वच एंटायर पवार फॅमिलीवर प्रेम केलेलं आहे आणि त्यांनी तेवढंच प्रेम हे बारामतीकरांना दिलेलं आहे। त्याच्यामुळं कुटुंब म्हणून ते जरी एक असले तरी राजकीय विचारधारा ही वेगवेगळी मांडताना मात्र थोडंसं बारामतीकरांची होलपट होते आणि मग याच्यामध्ये अस्वस्थता पसरते। तर ही संपवण्यासाठी म्हणून सगळ्या बारामतीकरांचं म्हणणं आहे की सगळे पवार कुटुंबीय राजकीयदृष्ट्या देखील एकत्र आले पाहिजेत। सर, ही नुसती चर्चा 4 ते 5 दिवसापासून चाललेली आहे, परंतु आपण दादा असतील, साहेब असतील, अगदी जवळून काम केलेलं आहे। बारामतीत अनेक दिवसांपासून आपला राजकारणाचा मोठा अनुभव आहे। सत्य परिस्थिती ही चर्चा आहे, परंतु खरी परिस्थिती येणाऱ्या काळात येऊ शकते का? येऊ शकते। कारण काय माहिती आहे का की आत्ता आपण जर बघितलं की राजकीय वातावरण, निर्माण झालेली परिस्थिती आणि देशापुढील अनेक असलेल्या समस्या याच्यामध्ये अनेक वेळेला अनेक प्रसंगी वेगळे निर्णय घ्यावे लागतात। कारण काय की कालची परिस्थिती आज नाही, आजची परिस्थिती उद्या असणार नाही। अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही योग्य वेळ आलेली आहे की या ठिकाणी दोघांनी या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे। आपण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आत्ता म्हणून काम करतात बारामतीमध्ये। आपल्याला वैयक्तिक काय वाटतं की आत्ताची परिस्थिती खरं यावी? माझं मतच सांगितलं ना मी की एकत्र आलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्रपणे काम केलं पाहिजे की आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यानंतर साहेबांनी सल्ला द्यावा, मार्गदर्शन करावं, अजितदादांनी काही राज्य सांभाळावं, सुप्रियाताईंनी काही गोष्टी बघाव्यात। हे म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये जेव्हा पवार कुटुंबियाचं ते विचार करायला आणि निर्णय घ्यायला सक्षम आहेत, परंतु बारामतीकर म्हणून आम्हाला वाटते की एकत्र आले पाहिजे। एकंदरीत जो लोकसभा मतदारसंघ असेल किंवा राज्य असेल, देश असेल, एकत्र आल्यानंतर कशा पद्धतीचा फरक जाणू शकतो आपण? नाही, याच्यामध्ये यापूर्वी सगळेजण एकत्र होते तेव्हा एकच संघपणा आणि विकास कामाला चालना मिळते। आज काय आहे की अजितदादांचा गट हा राजकीयदृष्ट्या हा सत्तेतला सहभागी गट आहे आणि सुप्रियाताई ज्या ठिकाणी राजकीय पक्ष म्हणून काम करतात तो विरोधी पक्षातला आहे। त्यामुळं सुप्रियाताईंच्या मतदारसंघातल्या विकास कामांना ऑटोमॅटिकली खीळ बसलेली आहे। विकास कामाला जर चालना द्यायची असेल, विकास कामं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ती जर आपल्याला प्रवाहामध्ये ठेवायची असेल तर हा निर्णय होणे आवश्यक आहे। सर, आज कारखान्याची दादांच्या उपस्थितीत सभा होत आहे, कशा पद्धतीने 2 दिवसातला प्रोग्राम असेल? नाही, दादा आज येतात बारामतीला, त्याच्यानंतर आज 2 सभा आहेत। त्या इंदापूर तालुक्यातच आहे। पहिली सभा ही संध्याकाळी 5:30 वाजता कुरोली गावात आहे आणि दुसरी सभा रात्री 8 वाजता ही अकोले गावामध्ये आहे। त्या ठिकाणी दादा मतदारांशी संपर्क साधतील जाहीर सभेच्या निमित्ताने आणि उद्या म्हणजे समारोपाची सभा ही बारामती जे गट आहेत आमचे गट नंबर 5 आणि 6 याची डोरलेवाडीमध्ये सायंकाळी 6 वाजता आहे बारामती तालुक्यामध्ये आणि रात्री 8 वाजताची सभा ही संसर म्हणजे इंदापूर तालुक्यात आहे। या 4 सभांच्या माध्यमातून दादा साधारणपणे मतदारांशी संपर्क साधतील। कारण छत्रपती सहकारी साखर कारखाना याची असणारी अवस्था यामध्ये मतदारांनी निर्णय कसा घेणे आवश्यक आहे हे दादा मतदारांना पटवून देतील आणि 100% जय भवानी माता पॅनलला मतदान होईल अशी मला अपेक्षा आहे। नक्कीच हे होते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते किरण गुजर। माजी कृषी मंत्री शरद पवार यांचे अगदी विश्वासू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील अतिविश्वासू असं यांचं व्यक्तिमत्व आहे। बारामतीमध्ये अनेक दिवसांपासून ते कामे करत आहेत, लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत। एकंदरीत सद्यस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत आहेत, परंतु शरद पवार ज्यांचा गट आहे तो सत्तेत नाही, परंतु सत्तेत आल्यानंतर नक्कीच मोठ्या विकास कामांना चालना मिळेल असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।